नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब उद्यमशीलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर जगभरातल्या पेहराव संस्कृतीतील साडी हे एकमेव वस्त्र असं आहे जे आजही नेसलं जातं. इतकंच नाही तर जगभरात आपल्या साडीचं खूपच आकर्षण आहे आणि म्हणूनच मोठ्या ब्रँड्सपासून ते अगदी घरगुती व्यवसाय करणाऱ्यांपर्यंत अनेक जण साडी व्यवसाय अगदी यशस्वीपणे करतात. अर्थात आपली जागा निर्माण करण्यासाठी मेहनतही घ्यावीच लागते. तर आपल्या दिल के करीब असणाऱ्या साजरी साडी ब्रँडच्या दीपा लेले चेऊलकर यांनी आपली जागा कशी निर्माण केली हे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. स्वागत करूया आपल्या लाडक्या साजिरी साडीजच्या दीपाताईंचं. कधी कधी आठवणीही साड्यांमध्ये गुंफलेल्या असतात. आईनं नेसलेली ती पहिली नवरात्रीची साडी, दिवाळीच्या पहिल्या पहाटेचा तो उत्साह आणि श्रावणातल्या व्रतवैकल्यांचा तो नाजूक पदर. सण बदलले, ऋतूही बदलले, पण एक गोष्ट कायम राहिली, सण आणि साडी यांचं नातं आणि स्त्रीचं त्या दोघांमधलं सौंदर्य. या वर्षी सुद्धा आषाढी एकादशी पासून सुरू झालेल्या या सणासुदीच्या वारीसाठी साजिरीने आणले आहे खास कलेक्शन. अगदी तुमच्यासारखंच नाजूक, सोज्वळ आणि देखणं. श्रावणाचे शृंगार, गणपतीच्या आरतीचा गजर, नवरात्रीचा रंगेबेरंगी नृत्य ध्यास आणि दिवाळीचा लख्ख प्रकाश. प्रत्येक सणासाठी एक खास साडी, कधी स्वतःसाठी, कधी आईसाठी, कधी बहीण किंवा सासूबाईंसाठी. साजिरीत आहे प्रत्येक नात्याला साजेसं असं स्पर्शाचं आणि प्रेमाचं कलेक्शन. कारण सण हे फक्त दिवस नसतात, त्या आठवणी असतात, भावना असतात आणि त्यासाठी असते एक खास साडी. साजिरी नव्या कलेक्शन साठी आजच भेट द्या आणि व्हा साजिरी सारख्या खास. हसत रहा, साजिरी संगे सजत रहा. नमस्कार. नमस्कार सुलेखा. दीपाताई, वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. म्हणजे मी असं नाही म्हणणार वेलकम टू दिल के करीब, कारण तुम्ही आमच्या दिल के करीब आहातच. आणि आता आय थिंक वर्षभर का 1.5 वर्ष असेल. हो, मला वाटतं 1.5 वर्ष झालंय. तुम्ही बिहाइंड द सीन्स दिल के करीब आहात आणि काम सुद्धा करताय. नक्की. सो आज मला आनंद होतोय की तुम्ही ऑनस्क्रीन आलात. थँक्यू. तुमचे आभार आहेत की तुम्ही आज मला इथे येण्याची संधी दिली. ताई, हा ब्रँड सुरू करण्यामागे तुमचं इन्स्पिरेशन काय होतं? इन्स्पिरेशन म्हणशील तर माझं आजोळ लोणावळा आहे आणि अन्नपूर्णा हे आमचं गेले 80 वर्ष जुनं हॉटेल आहे आणि ते माझ्या आजी आजोबांनी सुरू केलं आहे. आणि आता माझा भाऊ, मामे भाऊ सगळं सांभाळतो आहे, वाढवतो आहे. आणि जेव्हा जेव्हा मी तिथे जाते ना, तेव्हा तेव्हा माझ्या आजी आजोबांचे फोटो तिथे लावलेले असतात. तर मला वाटतं की तेच माझं इन्स्पिरेशन आहे. जग तर आपल्याला ओळखेलच, पण आपल्या पुढच्या पिढीनी आपल्याकडे बघून काय शिकावं किंवा कसं लक्षात ठेवावं. सो माझे आजी आजोबा हेच माझं इन्स्पिरेशन. आणि साजिरीसाठीचं तुमचं विजन काय आहे? साजिरीसाठीचं विजन म्हणशील तर हसत रहा, साजिरी संगे सजत रहा असं म्हणत प्रत्येक स्त्रीपर्यंत पोचायचं. वा, क्या बात आहे. ताई, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही दत्तभक्त आहात आणि आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे शैलजाताई मोरे, त्यासुद्धा दत्तभक्त आहेत. आणि त्यांना हे माहीत होतं म्हणून तुमच्यासाठी ओम दत्त गुरुगाथा हे पाठवलेलं आहे. अरे वा, खूपच छान. म्हणजे मला वाटतं आज या स्टुडिओमध्ये मी दुसऱ्यांदा आली आहे आणि पहिल्यांदा जेव्हा मी आले तेव्हा मला इकडे मनीषाताईंनी गुरुचरित्र दिलं होतं आणि आज मला दीपक नरवणे यांचं ओम दत्त गुरुगाथा
हे पुस्तक तुम्ही आणि दिलंय. ते सुद्धा शैलजाताईंनीच पाठवलं होतं. अच्छा, हो, ओके. हो. सो थँक्यू Yes, शैलजाताईंना सांग Yes, माझ्याकडून. नक्की. निलिमा अमित ओळखीची आहेच. नक्कीच, दर एपिसोडला मी त्यांचं नाव ऐकतच असते. येस येस. सो मी सुद्धा दिल के करीब मैत्रीण आहे, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे, थीटा हिलिंग सुद्धा करते. अच्छा. आणि तिने खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. तुमच्यासाठी पाठवलं भेट म्हणून. छान. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये हो, खरंच या हो, आनंदी हो, जीवनाचा रहस्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि मी Thank सगळ्यांना सांगते, ह्यात ना तिने टूल्स दिलेत की अच्छा. नेहमी आपण काही गोष्टी फेस करत असतो, काही बऱ्या वाईट, पण त्यांना फेस कसं करायचं किंवा त्यासाठी कुठले टूल्स वापरायचे हे आपल्याला माहीत नसतं, किंवा हे केल्यानंतर आपला हा प्रॉब्लेम सुटेल. तर त्याच्यामध्ये अनेक टूल्स आहेत ओके. आणि ते ट्राईड अँड टेस्टेड आहेत. ओके. सो त्यांना माझ्याकडून खूप खूप धन्यवाद सांग. Yes. थँक्यू. आणि तुमच्यासाठी काही मेसेज लिहिलाय का तिने? वाचून दाखवाल का प्रेक्षकांना? शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढनिष्ठेवर अवलंबून असते. सो निलिमाताई, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. येस ताई, फर्स्ट ऑफ ऑल खूप सुंदर दिसतंय. धन्यवाद. आणि हा रंग तुम्हाला खूप सूट करतो. ही साडी कुठली आहे? ही बनारसी खडी जॉर्जेट साडी अच्छा, आहे ही. अच्छा. यामध्ये बरेच रंग असतात. अच्छा, ओके. आणि ब्लाऊज सुद्धा साजिरीचाच आहे. हो 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 माझा सुद्धा. हो. आणि साडी सुद्धा साजिरीची हो. आहे. ही पैठणी आहे. बरोबर. आणि ही सिल्क पैठणी आहे. सिल्क पैठणी आहे. येस हो. येस. आणि त्यावर सुंदर अशा नथींचं डिझाईन आहे. हो हो हो, गोड दिसतंय, गोड दिसतंय. आत्ता तुम्ही म्हणालात म्हणून मी नोटीस केलं, मला बुट्टी वाटली होती, ते हां नथी आहेत ह्या. हां. सो साडीच का, म्हणजे व्यवसाय सुरू करताना इतर काहीही आपण करू शकतो. तर तुम्ही असा म्हणजे हा कधी विचार तुम्हाला आला की आपण व्यवसाय तर करायचा, पण साडी विक्रीचा करायचा, किंवा त्यात तुम्हाला इंटरेस्ट कधी डेव्हलप झाला? बेसिकली मला असा व्यवसाय सुरू करायचा होता की ज्यामध्ये आपली संस्कृती, परंपरा आणि रूढी ह्या आपण पुढच्या पिढीपर्यंत कसं पोचवू, असं कुठलं तरी प्रॉडक्ट निवडावं असं मला नेहमी वाटत होतं. 9 वर्षाच्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमधल्या एक्सपिरियन्स नंतर थोडंसं स्वतःवर अभ्यास केला आणि मग मी ठरवलं की मी जर स्त्री म्हणजे महिले रिलेटेड कुठलंही प्रॉडक्ट सिलेक्ट केलं तर घरातली महिलाच हीच आपलं घराचं घरपण आणि संस्कृती परंपरा पुढे नेते. बरोबर. सो मी साडी सिलेक्ट केली त्यामध्ये, आणि साडीबरोबरही पुढे आपण काही करू शकू आपली संस्कृती पुढे न्यायला. सो म्हणून मी खरं तर साडीची सुरुवात केली. साजेरीचा जन्म कसा झाला? साजरीचा जन्म 2012 साली झाला. सो तेव्हाच साडी सिलेक्ट करायचं हे ठरलं. आणि सुरुवातीलाच कसं आपण ग्राहकांपर्यंत पोचायचं, तर मी निवड ही पैठणीची केली. सो पैठणी, कारण साध्या साडीनी जर मी काही सुरुवात केली असती तर कदाचित मला तेव्हा जो रिस्पॉन्स मिळाला तो तेव्हा मिळाला नसता. म्हणून मी सुरुवातीला पैठणीची सिलेक्ट केली. आणि पैठणी हे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे आणि प्रत्येक स्त्रीला ना आपल्याकडे एक तरी पैठणी हवी आहे हे तिचं स्वप्न असतं. सो म्हणून मी तेव्हा एक पैठणी आणून आधी त्याच्यावरती मी भिशी सुरू केली. अच्छा. हां. आणि मग कांदिवलीमध्ये एका दुकानामध्ये जाऊन मी तुमच्या इथे पैठणी महोत्सव करू शकते का असं मी त्यांना विचारलं. आणि त्यांनी मला परमिशन दिली आणि सुरुवात माझी त्या पैठणी महोत्सवापासून झाली. आणि मग त्यानंतर पार्ला, दादर ही जी आपली संस्कृती जपण्याची जी आपले मेन म्हणजे दादर, पार्ला ह्या एरियामध्ये जास्त संस्कृती जपली जाते, कारण कांदिवली थोडा एरिया गुजराती किंवा अशा कम्युनिटीचा पडतो. तर म्हणून मग मी इकडे एक्झिबिशन्स करायला सुरुवात केली.
आणि मग एक्झिबिशन्समध्ये रिस्पॉन्स येत गेला आणि मग ज्या दुकानामध्ये मी पैठणी महोत्सव केला त्यांच्याचकडे एक छोटीशी रॅक मी रेंटवर घेतली आणि तिथे 4 ते 9 असं पेपरमध्ये ॲड दिली, न्यूजपेपरमध्ये. आणि कस्टमर्स मग माझ्याकडे त्या वेळेमध्ये यायला लागले. एक मुलगी दुकानात म्हणजे त्या तिथे कामाला ठेवली आणि माझा व्यवसाय मी अशा पद्धतीने सुरू केला. अच्छा. पण म्हणजे सुरुवातीला तुम्हाला असं टेन्शन आलं नाही का की मी जो माल विकत घेते किंवा मी विवर्स पर्यंत जे पोचते ते जे मला माल बनवून देत आहेत तो पूर्णच्या पूर्ण माल विकलाच जाईल, असं कधी मनात आलं होतं का? किंवा त्या विवर्सपर्यंत तुम्ही कशा पोचलात, तिथून माल कसा उचलला? हां, बेसिकली विवरपर्यंत म्हणजे पैठणी म्हणजे आपलं औरंगाबाद आलं, येवला आलं, त्या पट्ट्यामध्ये मी स्वतः गेले, तिथे काही विवर्सशी बोलले आणि त्यांच्याकडून मी भिशी हे माझं पैठणीसाठीचं टूल होतं. सो बेसिकली स्त्रिया, आजची स्त्री सक्षम आहे की ती पैठणी घेऊ शकत नाही असं नाही, पण तिला हवी असते ती. तर तिच्या त्या भिशीमुळे ना मला स्पेस मिळाली की मी विवरकडनं पहिल्यांदा 5च पैठण्या मागवणं, 10च पैठण्या मागवणं असं सुरू केलं. त्यामुळे मला हेवी रेंज जसं पैठणी ह्या मालाचं थोडं मी रिलॅक्स होते आणि घरातनं म्हणजे फॅमिली, माझे भाऊ ह्यांच्याकडनं मला जो काही सपोर्ट मिळत होता फायनान्शियली किंवा मी काही बचत केलेले पैसे होते त्यामधनं मी माल मागवत होते आणि ग्राहकांपर्यंत पोचत होते. अच्छा अच्छा. पण आपण जेव्हा एखाद्या बिझनेसची सुरुवात करतो तर तेव्हा असं मनात जराशी हुरहुर असते ना की आपण एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करतोय, तर ते जे भांडवल होतं ते तुम्ही उभं कसं केलं? मी म्हणल्याप्रमाणे की माझे फॅमिली ही माझ्याबरोबर त्यावेळी ही पूर्ण व्यवस्थित उभी होती आणि घरातनंच मी जे काही माझे जमवलेले पैसे आणि फॅमिलीमधनं भांडवल हे करून मी चालू केलं गोष्टी करायला पुढे. बिझनेस म्हटल्यावर ताई भांडवल हे लागतंच. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की तुमची फॅमिली सपोर्टिव्ह होती, पण असं झालं का की त्यांनी जे भांडवल तुमच्यासाठी उभं केलं ते त्याची परतफेड सुद्धा तुम्हाला करावी लागली आणि ती तुम्ही कशी केलीत? किंवा ज्यांच्याकडे हे फॅमिली बॅकिंग नसेल त्यांनी काय करावं? हो, बरोबर आहे, तुझा प्रश्न अगदी रास्त आहे. फॅमिली, आपण जेव्हा कुठलाही बिझनेस करायचं ठरवतो तेव्हा आपण स्वतः स्ट्रॉंग म्हणजे सक्षम असलं पाहिजे की आपण त्याची परतफेड करता आली पाहिजे. सो सुरुवातीला जे मी 1.5 लाख रुपये घरातनं घेतले होते ते तेव्हा खूप असतील ना? हो, 2012ला? हो 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 हो. तर तेव्हा मी ते पैसे माझ्या घरातल्यांना परत केले आणि त्याच्यानंतर प्रॉफिट जे मला झालं की समजा आता 1 लाख घातले मी तर त्याच्यावरती काही जे मला 20% जे काही प्रॉफिट मिळालं ते मी परत माझ्या व्यवसायात टाकले. आणि दुसरी गोष्ट कशी झाली ना की जे विवर किंवा जे वेंडर ज्यांच्याकडनं मी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणत होते ना त्यांना एक विश्वास निर्माण झाला. सो बिझनेसमध्ये मला असं तेव्हाचं माझं हे लर्निंग आहे की ट्रस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो त्यांना माझ्यावरती विश्वास बसू लागला की ह्या मॅडम ज्या आपल्याकडनं साड्या घेत आहेत ते आपल्याला पैसे वेळेत येत आहेत. मग अशा वेळेला ती गिव्ह अँड टेक असते. बरोबर. तो विवर किंवा तो वेंडर आपल्याला हेल्प करत असतो बिकॉज दोघांसाठी ते विन विन असतं. आणि हे विवर्स म्हणजे सुरुवातीला हे विवर्स वगैरे कुठे असतात, त्यांना कसं शोधायचं, त्यांच्यापर्यंत कसं पोचायचं, हे कसं केलं तुम्ही? बेसिकली येवल्यामध्येच अगदी घराघरामध्ये विवर्स आहेत. सो येवल्याला तुम्ही गेलात किंवा गव्हर्मेंट थ्रूही आता काही असे आहेत विवर म्हणजे त्यांचे युनिट्स आहेत की तिकडेही जाऊन तुम्ही विवर्सकडनं स्टॉक आपला घेऊ शकता. म्हणजे भांडवल असेल तर ते तुम्ही जाऊन घेऊ शकता. आणि भांडवल जर का घरातून उभं नाही झालं तर जशा आपल्या अनेक मैत्रिणी आहेत ज्यांना हे लघु उद्योग चालू करायचे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी भांडवल कुठून उभं करायचं? आता गव्हर्मेंट थ्रूही बऱ्याच वुमन एंटरप्रेनर्ससाठी काही अशा स्कीम्स आहेत की ज्याच्या थ्रू भांडवल मिळतं आणि
मला असं वाटतं की सगळ्यात आधी आपली मनाची तयारी पाहिजे आणि जिद्द पाहिजे की करायचं आहे. तर मग आणि युनिवर्सवरती विश्वास पाहिजे की आपण एखादी गोष्ट करायची म्हणली तर म्हणजे आपण ऐकलं नाही का शाहरुख खानचा तो डायलॉग, सो ते खरं आहे. त्याचा अनुभव मीही बऱ्याच वेळेला घेतलेला आहे की आपण एकदा गोष्ट एखादी ठरवली तर आपल्या पुढे तसे तसे ते मार्ग येत जातात आणि आपल्याला त्या गोष्टी मिळतात. एक रोलिंग भांडवल सुद्धा लागतं. बरोबर बरोबर. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? रोलिंग भांडवल म्हणशील तर अगेन आय विल से रिलेशनशिप विथ युअर व्हीवर्स, विथ युअर वेंडर्स. ज्यांच्याकडनं तुम्ही माल घेता त्यांचे पैसे वेळेत देणं, हे जे असतं ना, हे आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतं. त्याच्यामुळे आपण म्हणजे आजच्या तारखेला मी गेले 10 वर्ष ज्यांच्याकडनं माल घेते, माझा स्टॉक घेते, मी अजूनही काही प्रमाणामध्ये नवीन नवीन व्हरायटी येतात ते मी प्रोक्यूर करते, नाही असं नाही. पण सम ऑफ द पार्ट ऑफ माय स्टोर त्यांच्या साड्या माझ्याकडे आहेत. तर रिलेशन हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि आता तुम्ही साजेरीमध्ये फक्त पैठण्याने तर अनेक व्हरायटीच्या साड्या. हो हो हो. सो तुमचे ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा व्हिवर्स असतील ना? हो आहेत ना. जसं आज आता हे बनारसी मी विचारलंस मला, सो बनारसमध्ये व्हिवर्स आहेत असे. आणि आता 10 वर्ष बिझनेसला पूर्ण झाल्यामुळे कधी कधी व्हिवर्सही तुमच्या पुढे पर्यंत पोचतात. सोशल मीडियामुळे व्हिवर्सही हल्ली सगळ्या इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असतात की कुठला ब्रँड काय ॲडव्हर्टाईज करतोय, कसं करतोय, सो तेही तुमच्याकडे रीच होतात बेसिकली. पण आपल्याला कसं कळणार हा माणूस जेन्युइन आहे का नाही? अगदी रास्त प्रश्न आहे. सो गेले काही वर्ष म्हणजे मी स्वतः त्यांच्याकडे जाणं किंवा असं करायचे. अजूनही अधूनमधून जावं लागतं, नाही असं नाही. पण एकदा तुमचं वेवलेंथ जमली की ह्या मॅडमना साड्या पाठवताना कशा लागतात, त्यांचे कस्टमर्स कसे आहेत, त्यांच्याशी वेळोवेळी बोलून, कारण आता एवढे आपण इक्विप्ड झालेलो आहोत की कधीकधी व्हिडिओ कॉलिंग थ्रू ही माझा स्टॉक मी घेते आणि तो विश्वास माझ्या व्ह्यूवरवर असल्यामुळे ते प्रोडक्ट मला मिळतं. म्हणजे वाईस वर्सा. कधी असेही अनुभव आहेत की नाही आलं नीट, पण इट इज अ पार्ट ऑफ बिझनेस. त्यामुळे आणि साजेरीचा USP काय आहे? बेसिकली तू म्हणशील तर साजेरीचा USP मी असं म्हणेन की प्रत्येक स्त्री ही सुंदरच असते, पण तू सुंदर आहेस आणि तुझ्यावर ही साडी खुलतीये आणि तू कुठल्या ओकेजनला जाणार आहेस, तू कुठल्या फेस्टिवलला तुला ही साडी नेसायची आहे किंवा कॉर्पोरेट मीटिंगला तू जाणार आहेस का. सो हे सगळं जेव्हा त्या कस्टमर जेव्हा स्टोअरवरती येतो तेव्हा त्यांच्याशी विश्वासात घेऊन त्यांच्याशी बोलणं हे आमचं एक USP आहे की त्यांना त्याच्यावरती आम्ही गायडन्स देतो. आणि 80% माझे जे कस्टमर्स आहेत हे जोडलेले कस्टमर्स आहेत आणि रिपीट कस्टमर्स आहेत बेसिकली. सो हेच माझं USP आहे असं मी म्हणेन. आणि प्रत्येक साडी ही वेगळी आहे. म्हणजे मी अगदी 1600ची साडीसुद्धा साजेरीमध्ये मिळते आणि 30,000ची साडीसुद्धा साजेरीमध्ये मिळते, पण ती साडी ना वेगळी आहे, हे आमचं USP. ताई, मी साजेरीमध्ये आली आहे. बरं, काय म्हणायचं त्याला? स्टोर म्हणायचं, बुटीक म्हणायचं, स्टुडिओ पण? स्टुडिओ. हो हो अगदी हो. मला स्वतःला साजेरीमध्ये यायला आवडतं कारण तुम्ही तर तिथे असता. स्टाफसुद्धा खूप वेलकमिंग आहे. बरोबर. मुली खूप चांगल्या आहेत. हो. आणि तिकडे ना एक काहीतरी वॉर्मथ आहे, एक आपलेपणा आहे. सो मुळातच ह्या स्टुडिओची कल्पना, म्हणजे तुम्ही व्यवसाय करताय बरोबर आहे, पण एक आपला एक स्टुडिओ असावा किंवा बुटीक असावं असं का वाटलं आणि तो तुम्ही कसा डेव्हलप केलात हे सांगू शकाल का? नक्की. बेसिकली मी जेव्हा व्यवसाय सुरू केला ना तेव्हा मला पहिल्यापासूनच ना घरातनं व्यवसाय ही माझी संकल्पना नव्हतीच. म्हणजे घर नीटनेटकं असणं आणि
जे घरात मला नीटनेटकेपणा आवडतो ना, तसाच मला माझ्या बुटीक म्हणजे स्टोअरमध्ये सुद्धा नीटनेटकेपणा आवडतो. त्यामुळे मी स्वतःच जर गोष्टी नीट नसतील तर मी काम करू शकत नाही. त्यामुळे आणि आलेल्या कस्टमरला आपल्याला एक एक्सपिरियन्स द्यायचा. बरोबर आहे. हल्ली ऑनलाईनही साड्या बऱ्याच मिळतात, शॉपिंग होते, पण माझ्या स्टोअरवरती जेव्हा स्टुडिओमध्ये जेव्हा कस्टमर येतो तेव्हा तो एक वेगळा एक्सपिरियन्स घेऊन बाहेर जातो. तर तो एक्सपिरियन्स देण्यासाठी मी काय काय करायला हवं ते मी लक्षात घेऊन मी त्याची मांडणी केलेली आहे. आणि छानशी अंबाबाईही माझ्या स्टुडिओमध्ये आहे, तुला माहिती आहे. सो ते एका घरी गणपतीचं डेकोरेशन होतं आणि तीच अंबाबाई मग माझ्या स्टुडिओमध्ये म्हणजे आलेली आहे. आणि त्यामुळे जे तू म्हणालीस ना की वॉर्मथ वाटतं किंवा छान वाटतं, तर कदाचित त्याच्यामुळे ते जास्त छान वाटत असेल असं मला वाटतं. पण सुरुवात कशी झाली या स्टोअरची? म्हणजे तुम्ही जागा कशी सिलेक्ट केली, किंवा ते मालकीचं आहे का भाड्याचं आहे, किंवा तीच जागा का, पार्ल्यातली तीच जागा का? पहिलं जे मी तुला म्हणलं की कांदिवलीमध्ये मी एक जस्ट रॅक घेऊन त्याच्यामध्ये सुरुवात केली होती. आणि नंतर 2016 साली मी पार्ल्यात आले. आणि म्हणजे जी मी एक रॅक एका स्टोअरमध्ये घेतलेली होती ना, ज्यांचं ते बुटीक होतं ना, त्यांना काही कारणास्तव बुटीक चालवता येणं शक्य नव्हतं त्यांच्या घरच्या प्रॉब्लेममुळे. सो त्यांनी मला विचारलं की तूच हे घेशील का, तूच हे रेंटवरती घेशील का. आणि अशी माझी ती सुरुवात झाली तिथे. आणि मग काही दिवसांनी तिथे स्टोअर असलं तरी मी ह्या पट्ट्यात पार्ला, दादर इकडे एक्झिबिशन्स करतच होते ना, तर मग तेव्हा कुठेतरी असं जाणवलं की कस्टमरना कांदिवलीपर्यंत पोचण्याकरता लांब पडतं. म्हणून मग पार्ल्यामध्येच ही जागा घेऊन आम्ही इथे हे व्यवसाय सुरू केला. आणि ही जागा कधी घेतली? ही जागा 2016 पासून रेंटवरती मी आहे. मी राहायला गोरेगावला आहे. आणि माझं स्वतःचं स्टुडिओसाठी माझं गोरेगावला सर्चिंग चालू आहे. अच्छा अच्छा, वा वा, मस्त. बरं, साजेरीमध्ये फक्त साड्या नाही तर इतर प्रॉडक्टसुद्धा मिळतात, जसं ज्वेलरी म्हणा किंवा ब्लाऊज पीसेस म्हणा किंवा ब्लाउजेससुद्धा तुम्ही शिवून देता. आणखीन मी काही खण सुद्धा तिथे बघितले. कधी काही सणासुदीला काही हँड वोवन काही गजरे वगैरे सुद्धा होते. सो कुठले कुठले प्रॉडक्ट्स असतात तिथे? त्यामध्ये मी तुला आत्ताच लेटेस्ट जे बनवलं आहे, ही अशी माहेर वाशिण ओटी आम्ही हिला नाव दिलेलं आहे. अच्छा, हा एक ब्लाऊज पीस आहे. हो हो. अच्छा, अक्षता आहेत, हळद कुंकू सुपारी सगळंच आहे आणि फूल. वा. हे पण बघशील तर ह्याच्यात सुंदर अशी मोत्याची वेणी ऍड केलेली ती सुंदर आहे. अरे वा. म्हणजे मला आधी असं वाटलं डेकोरेशन आयटम आहे की काय, पण ती वेणी आहे. वेणी आहे. हो. प्रत्येक गोष्ट याच्यातली आपण वापरू शकतो. अगदी अगदी. वा, सुंदर सुंदर. आणि ही जी आपण नेहमी खणाची ओटी बघतो, हा, ती वेणी आहे. ही खणाची ओटी आहे. वा, कमाल. पॅकिंग सुद्धा सुंदर आहे. त्यानंतर हा आंब्याचा डहाळा आहे. सो बेसिकली ह्या सगळ्याची सुरुवात कोविडमध्ये झाली, पॅन्डेमिकमध्ये. मला ती ओटी पण दाखवा ना. ही नाही, खालची. आंब्याचा डहाळा आहे. बरं, हे म्हणजे दिसायला खूपच फॅन्सी दिसतंय, पण किंमत बघितली तर खूप अफोर्डेबल सुद्धा आहे. अगदी मस्तच. आणि द्यायला किती छान वाटतं ना, नुसता ब्लाऊज पीस न देता. हा म्हणजे याचा ब्लाऊज शिवल्यावरती हा कुठल्याही साडीवरती जाईल. हो, हा ना. हो. कमाल कमाल, खूप सुंदर. मगाशी जसं मी तुला म्हणलं की साड्यांबरोबर संस्कृती परंपरा जपणं हे बिझनेस जेव्हा सुरू केला तेव्हाच ठरवलं होतं. त्यातनंच पॅन्डेमिकच्या काळामध्ये हे सगळं
म्हणजे खूप ठरवत होते की ते कधी करायचं सुरू, पण त्यावेळेला साड्या घेण्याचा लोकांचा कल नव्हता, पण अशा गोष्टी मात्र लागतच होत्या. मग त्यावेळेला मी ह्या गोष्टी सगळ्या सुरू केल्या. ही जी आहे ही आत्ता खास गणपतीसाठी अशी सुंदर, सगळ्या सणांसाठी आम्ही अशा साड्या बनवतो. वा 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 वा, खूपच छान. सो हे करणारे वेगळे कारीगर आहेत का तुमच्याकडे? हो, माझ्याकडे 2 मुली आहेत. एक म्हणजे हे जे तू जिकडे आली होतीस ते माझं डिस्प्ले स्टोर आहे, आणि हे सगळं म्हणजे ही अशा एका वेळेला जवळजवळ 500 ओट्या असं माझ्याकडनं घेतलं जातं. अगदी NRI क्लायंट्सही आहेत हे सगळं घेणारे. तर हे सगळं बसून माझ्या वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉपमध्ये ही सगळी कामं होतात. कमाल आहे, कमाल आहे. वा. सो ही जी साडी आहे ही संस्कार भारती रांगोळी ह्यावर उतरवलेली आहे पूर्ण. ती दाखवूया का जवळून? हो. कमाल. बघा ना, म्हणजे साड्या दोन्ही सारख्याच आहेत ना? हो. आता ह्या साडीला काय म्हणतात? टस्सर आहे. टस्सर आहे, ऑफ व्हाईट टसर विथ गोल्डन बॉर्डर, पण त्या पेंटिंगमुळे 2 वेगळ्या वेगळ्या अशा भिन्न भिन्न वाटतात ना साड्या. आणि ह्यामध्ये आपल्याकडे रंगही अवेलेबल असतात. हो. अच्छा, वा. बेसिकली संस्कार भारती रांगोळी ह्या रंगावरती उठून दिसते, किंवा जास्वंदाचं लाल फूल ह्या रंगावरती उठून दिसतं, म्हणून हे रंग त्यासाठी चूज केलेले आहेत. ताई मगाशी म्हणाले तसं मी तुमच्या स्टोअरमध्ये येऊन गेले. खूप छान आहे, छोटंसं पण टुमदार आहे आणि कलरफुल आहे. तर तुमच्या स्टोअरला आणखीन आकर्षक बनवण्यासाठी प्रीती शहांनी हे रनर पाठवलंय. फारच छान, सुंदर. त्यांच्या ब्रँडचं नाव आहे उलुक द आउल फाउंडेशन. NGO आहे. ओके. आणि हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना, हां बरोबर, तर त्या एक्सेस फॅब्रिक पासून हे बनवलंय. ओके, थँक्यू प्रीती. त्यामुळे कुठलेही त्यांचे 2 आर्टिफॅक्ट सेम दिसत नाही. छान, खूपच सुंदर, खूप सुंदर आहे. आणि तिथे छान दिसेल तुमच्या स्टोअर. हो, अगदी. आपली आणखीन एक दिल के करीब मैत्रीण आहे, कल्याणी मोडक. क्रिएटिव्ह माइंड्स हा त्यांचा ब्रँड आहे, आणि त्यांना या पाथरवट जे असतात त्यांच्याकडून खूप छान असे आर्टिफॅक्ट्स बनवून घेतात दगडामध्ये. ओके, छान. हा दिवा आहे. वा, या वर्षी गणपतीसाठी मला वापरू शकता तुम्ही. थँक्यू. चौरंग आहे. वा वा, सुरेख. हा सुद्धा स्टुडिओमध्ये छान दिसेल. नक्कीच नक्कीच, थँक्यू. आता हे जे ऑनलाईन वगैरे सगळं चालू झालंय ना, तर ती तुमच्यासाठी टफ कॉम्पिटिशन आहे का? असं मी म्हणणार नाही की टफ कॉम्पिटिशन आहे, कारण मी जसं म्हणलं तसं माझे रिपीट कस्टमर्स खूप आहेत, आणि म्हणजे माउथ पब्लिसिटीनी सुद्धा माझ्याकडे बरेच कस्टमर येतात, आणि माझ्याकडेही ती सेवा अवेलेबल आहे ना, म्हणजे ती सर्व्हिस मी देते. व्हॉट्सअप थ्रू कोणाला जर कॉलिंग करून, व्हिडिओ कॉलिंग करून साड्या दाखवायच्या असतील तर आम्ही ते ऑलरेडी करतोय. त्यामुळे आमची वेबसाईटही आहे, आणि आम्ही इंस्टाग्राम, फेसबुक ह्या सगळ्या पोर्टलवरती आम्ही आहोत बेसिकली. त्यामुळे मला नाही वाटत की असं काही. आणि मेन म्हणजे जो ज्यांना एक्सपिरियन्स हवा असतो ना, तो नक्कीच साजिरीपर्यंत पोहोचतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तुम्ही आत्ता म्हणालात की वर्ड ऑफ माउथनी खूप पब्लिसिटी होते. सो म्हणजे तुमच्याकडे जे कस्टमर्स येऊन गेले ते आणखीन कस्टमर्स आणतात. हो. पण नवीन कस्टमर्स येण्यासाठी तुम्ही मार्केटिंग कसं करता? नवीन कस्टमर येण्यासाठी म्हणजे एकतर माउथ पब्लिसिटीनी येतात ते रिपीट कस्टमर असतात, पण मी वेळोवेळी ॲडव्हर्टाइजमेंट करत असते, आणि त्याचबरोबर पेपरमध्ये ॲड देणं हेही मी करते, आणि सोशल मीडिया, आणि आत्ता ऑफकोर्स दिल के करीब तुमची साथ मिळाली आहे, सो तेव्हापासूनही आमच्याकडे बरेच नवीन कस्टमर्स यायला सुरू झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. आता दिल के करीबचा विषय निघालेला आहे, तर दिल के करीबचं आणि तुमचं नातं कसं जोडलं गेलं हे सांगू शकाल का? थ्रू माउथ पब्लिसिटी. अश्विनी भावे ह्या ज्या आपल्या सिनेतारका आहेत
त्या माझ्या स्टोअरवर आल्या होत्या आणि त्यांनी माझ्याकडनं 2-3 साड्या घेतल्या होत्या त्यावेळेला. आणि जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू होता दिल के करीबवरती, तेव्हा त्यांनी माझ्याकडची साडी नेसली होती. हां. आणि मग नंतर थोड्या दिवसांनी त्या परत माझ्याकडे आल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी मला विचारलं की दिल के करीबमध्ये इंटरव्ह्यूला मी साडी नेसली होती. म्हणलं हो मी बघितली, असं आमचं बोलणं झालं. मग त्यांनी मला सांगितलं की तुला इंट्रोड्यूस व्हायला आवडेल का दिल के करीब, आणि तेव्हा मग मी मनीषाताईंना फोन केला आणि ह्या पद्धतीने मी तुमच्याशी कनेक्ट झाले. वा, क्या बात आहे. दिल के करीब मुळे काही तुम्हाला अनुभव सुद्धा मिळाले असतील, ते सांगू शकाल का? नक्कीच. दिल के करीब मला वाटतं NRI जे आपले आहेत ते खूप जण दिल के करीब फॉलो करतात आणि प्रत्येक आपली मुलाखत बघत असतात. आणि एक दिवस संध्याकाळी माझ्याकडे एक साधारण 60 ह्या वयोगटातले नवरा बायको जोडपं म्हणजे एक आलं माझ्याकडे आणि त्यांनी आधी मला काहीही सांगितलं नाही आणि म्हणजे साड्या बघायच्या आहेत. आणि मग मी म्हणजे जसं आम्ही सगळ्यांना वेलकम करतो तसं त्यांना वेलकम केलं. त्यांनी साड्या शॉर्टलिस्ट केल्या की ही आवडली, ही आवडली. मग म्हणाले की ठीक आहे, आता ना आम्ही अमेरिकेमध्ये फोन करतो, मुलाला फोन करतो म्हणून आणि सुनेला फोन करतो म्हणून. म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, आपण व्हिडिओ कॉलवरती त्यांना दाखवूयात. आणि मग साड्या त्यांनी बघितल्या, त्यांनी सिलेक्ट केल्या आणि त्यांच्या सुनेला एक वेगळी साडी आवडली होती 2 साड्यांपैकी. तर त्या सासूबाईंनी तिला सांगितलं, अगं पण दीपाताईंना म्हणतात की ही साडी जास्त छान दिसेल. सो तिकडनं मी ऐकलं की दीपाताई स्वतः आहेत का स्टोअरवर, त्या म्हणजे त्या तुला सांगतायत ही घे का, मग चालेल, मग तू हीच घे. सो हा माझ्यासाठी दिल के करीबचा एक बेस्ट एक्सपिरियन्स होता की आपण म्हणजे जगभरात सगळीकडे आपण दिल के करीब मार्फत पोचतोय. ह्यासाठी मला खरंच खूपच तुमचे आभार मानायचे आहेत. आणि जसं दिल के करीब मध्ये मी मार्केटिंग स्ट्रॅटेजी ह्या सगळ्या करतेय, त्याचप्रमाणे मी साडी ड्रेपिंग सेशन्स ठेवते. कारण हल्ली बायकांना साड्या म्हणजे यंग मुलींना साड्या कमी नेसता येतात, मग त्यांना स्टिचिंग करून देण्याची फॅसिलिटी आमच्याकडे आहे. किंवा कुणाला जर नेसायला शिकायचं असेल तर तेही आम्ही आमच्याकडे साडी ड्रेपिंग शिकवतो. त्यानंतर आम्ही वेळोवेळी फोटोशूट, महत्त्वाचा भाग म्हणजे संक्रांतीला साजेरीचा हळदी कुंकू असतं. सो त्यावेळेला माझ्या सगळ्या कस्टमर्सना मी बोलवते आणि आम्ही असं एक गेट टुगेदर सारखं ॲक्टिव्हिटी त्या दिवशी करतो. सो ह्याही काही गोष्टींमुळे जास्त महिलांपर्यंत पोचायला मदत होते. वा वा, मस्त. व्यवसाय धंदा म्हटल्यावरती चांगले वाईट अनुभव हे आपल्याला येतातच. तर असा कधी विक्री करताना कस्टमर्सकडून फसवणूक कधी झाली आहे का? असा काही अनुभव आला आहे का? असा फारसा वाईट अनुभव नाही आला आहे मला. कारण आपण म्हणजे साधारण असं जेव्हा मी भिशी ही संकल्पना सुरू केली ना, तेव्हा पण मला बऱ्याच जणांनी असं सांगितलं की तुला कोणी फसवलं तर तू भिशी दर महिना त्यांच्याकडनं पैसे घेतेस, पैसे दिलेच नाहीत तर. पण हार्डली 1 ते 2%च असं काही झालं असेल. पण असं काही फारसं नाही झालं. पण मला एक अनुभव मात्र तुला सांगावासा, म्हणजे माझ्या दुकानामध्ये चोरी झाली होती. अरे बापरे. 2014 साली अगदी 4-5 महिला एकत्र येऊन माझ्या दुकानात चोरी झाली होती. ती म्हणजे खूपच तेव्हा म्हणजे बॅड सिच्युएशन झालं होतं. अगदी बिझनेस सुरू ठेवायचा की नाही असंही घरातनंही काही बोललं जात होतं. पण त्यावरती मात करून मी पुढे आले आणि ठीक आहे, इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस. आपल्याला जर ब्रँड आपला उभा करायचा आहे, मोठं करायचं आहे, तर ह्या गोष्टींना बाहेर कसं पडता येईल ह्याचा मी जास्त विचार केला. आणि दर दिवशी नवीन नवीन अनुभव येत असतात आणि जे चांगले अनुभव आहेत ते मी लक्षात ठेवते आणि जे वाईट आहेत त्याचं फार न बोलता पुढे जायचं. सो असंच मला तुला एक किस्सा सांगावासा वाटेल की पॅन्डेमिकमध्ये जेव्हा
सगळी दुकानं बंद होती त्यावेळेला मला एक फोन असा आला की दीपाताई 9 वर्षांनी माझ्या बहिणीला मूल होतं आहे, ती प्रेग्नंट आहे आणि तिचं आपण ओटी भरण आहे आणि त्यासाठी मला तिला हिरवी साडी हवी आहे. सो तुम्ही काय करू शकता हे सांगा. तेव्हा मला कुठेतरी जाणीव झाली की आपण जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा आपण म्हणतो की आपण हे करूयात, आपण इथे दुकान घेऊयात, आपण ह्या साड्या विकूयात. पण एकदा जेव्हा आपण व्यवसाय करतो ना, आपण समाजासाठी बांधील आहोत ह्याची जाणीव मला तेव्हा झाली. आणि दिवसाला जेव्हा मी सकाळी उठते ना तेव्हा प्रत्येक दिवशी आज नवीन काय असा शिकत असते. आणि आज माझ्या व्यवसायाचा पहिला दिवस आहे असं मी स्वतःला सांगते आणि मी माझं काम सुरू करते. असंच कधी व्हीवर्स कडून फसवल्या गेल्याचा अनुभव आलाय का तुम्हाला? सो फसवणूक असं म्हटलं तर काही व्हीवर्सकडनं असं 1-2 वेळा झाला. पण मी जसं ह्या क्रिएटिव्ह गोष्टी करते त्यामध्ये मी तो जो माझा काही माल असा खराब आला किंवा रंग कमी जास्त असं असेल ना तर मी त्याचं काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी करते आणि त्या मी वापरते. अच्छा अच्छा. हां. आणि आत्ता म्हणशील तर खरं तर ऑनलाईन असं कधी कधी होतं की आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी मी एका व्हीवर नाही म्हणणार मी, वेंडर होता तो. डिस्ट्रीब्युटर्सही असतात कारण काही प्रमाणामध्ये जेव्हा आपल्याला काही माझे कस्टमर्स असेही आहेत की अशा टाईपच्या मला 15 साड्या हव्या त्या म्हणजे हँडलूम नसतात, त्या पॉवरलूम असतात. मी जसं तुला म्हणलं तसं 1600 रुपयापासून 30,000च्या रेंजमध्ये साड्या असतात. तर त्यामुळे प्रत्येक वेळी ती साडी हँडलूमच असते असं नाही आहे ना. तर असंच मला 2 महिन्यापूर्वी अनुभव आला की मी 4 एका प्रकारच्या 6 साड्या मागवल्या होत्या आणि त्या साड्या माझ्याकडे पोचल्याच नाही. आणि मी आपलं फोन पे आणि हे सगळं जे तसं पेमेंट केलेलं होतं आणि नंतर मी बऱ्याच सर्च करायला सुरुवात केली की ते पैसे कुणाला गेलेत काय, पण ते काही माझ्यापर्यंत त्या साड्या पोचल्या नाहीत. सो ऑनलाईन असा अनुभव आला. पण बाकी ॲज सच कधी आला तर ठीक आहे, आपण त्याचं वेगळं काय करू शकतो ह्याचा विचार करते. आणि पण ते पैसे अंगावर पडतात. हो. तो कधी कधी माल सुद्धा अंगावर पडतो. हो, अंगावर पडतो म्हणण्यापेक्षा आपण त्याचा वेगळा काय उपयोग करू शकतो तो मी करते. आणि छोट्या छोट्या वस्तू. सो आत्ताच तू मला छानसं गिफ्ट दिलंस, त्यामध्ये प्रीतीनी ते छान टेबल रनर बनवलंय. सो त्यामध्येही तू बघशील तर साडीचे असे छोटे छोटे पीसेस त्यांनी ते जॉईंट करून ते सुंदर टेबल रनर बनवलंय. सो अशा माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत ज्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले, ज्या कोणी पर्स बनवतं, कोणी कुशन कवर्स बनवतं. तर त्यांना मग मी अशा काही जर साड्यांमध्ये एका बाजूला डिफेक्ट आला तर दुसरी बाजू आपण नक्कीच त्यांना वापरायला मी देते आणि म्हणजे त्याच्यातनं काहीतरी सुंदर प्रोडक्ट बनतं आपल्याकडे. अच्छा अच्छा. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही तुमच्या क्लायंटेला, तुमच्या कस्टमर्सना एक वेगळा एक्सपिरियन्स देता. म्हणजे नेमकं काय करता? पहिलं तर प्रोडक्ट सर्व्हिस चांगली असणं हा एक व्यवसायाचा भाग झाला. पण शेवटी आपलं प्रोडक्ट बोललं पाहिजे. बरोबर. तर प्रोडक्ट छान छान भरणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. आणि निवडक भरणं ते एक झालं. आणि त्यानंतर दुकान नीटनेटकं ठेवणं हा पण एक्सपिरियन्सचा भाग झाला. आणि स्टाफला, माझ्या स्टाफ मी साजिरीमध्ये ना एक कल्चर मेंटेन केलं आहे आणि ते मी सगळं वेळोवेळी माझ्या स्टाफना सांगत असते, शिकवत असते, त्यांना ट्रेनिंग्स देत असते की कस्टमरशी कसं बोलायचं, त्यांना आल्या आल्या पाणी विचारणं किंवा अशा ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत. आय थिंक तेच एक एक्सपिरियन्स काउंट करतं. आणि हा स्टाफ मॅनेज कसा करता तुम्ही? माझ्याकडे आत्ता 5 जण आहेत टोटल. सो प्रत्येकाला सकाळी आल्यावरती वेगळी वेगळी कामं, वही पेन्सिल जे काय आहे किंवा फोनमध्ये ग्रुप बनवलेला आहे आणि प्रत्येकाची कामं जी जी काही आहेत ती त्यांना वाटून देऊन ती होतात की नाही हे बघणं पण खूप गरजेचं असतं. आणि कधी त्यांचेही काही प्रॉब्लेम्स असतात ते समजून आपण घेतले की ते पण आपल्यासाठी आपली कामं म्हणजे आपल्या गोष्टी त्यांची समजून कामं करतात. बरोबर
बरोबर. ताई, आय एम व्हेरी शुअर की जेव्हा आपण एखादा बिझनेस हँडल करत असतो तेव्हा स्ट्रेस हा येतोच. तेव्हा तुम्ही स्ट्रेस कसा हँडल करता? आय थिंक फॅमिली टाईम इज इम्पॉर्टंट फॉर दॅट. जेव्हा असं वाटलं की आज बास एवढंच नाही होत आहे, त्यावेळेला सरळ घरी जाते, फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करते, की परत Fresh होऊन दुसऱ्या परत. दिवशी हो. वा, वा. आणि स्वामी दत्तगुरू आहेतच. देवाची पूजा करणं हाही माझा एक मोठा स्ट्रेस बस्टर आहे. वा वा. सो आपल्या मेंटल हेल्थसाठी, फिजिकल हेल्थसाठी एक गिफ्ट हॅम्पर पाठवलं आहे. डॉक्टर आरती सोमण, साताऱ्याची आपली दिल के करीब मैत्रीण आहे. ती स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे आणि Okay. 100% हर्बल प्रॉडक्ट्सही बनवते. अच्छा. सो तिने तुमच्यासाठी नीम त्रिफळा टूथपेस्ट पाठवली आहे. वा, बॉडी ऑइल आहे, छान. बॉडी आणि फेस स्क्रबसुद्धा आहेत, साबण आहे, ओके फेस स्क्रब आणि बॉडी स्क्रब आहे. ओके. वा, छान. अगदी छोटे पॅक्स आहेत, सो पर्समध्ये ठेवून हां. कधीही वापरता येईल. आणि आत्ता मी मेंटल हेल्थबद्दल बोलत होते, तर त्यांची औषधंसुद्धा खूप उपयोगी आहेत. बॅकोझेन म्हणून आहे आणि ओके. खरंच स्ट्रेस रिलीफ होतो. ओके ओके. थँक्यू थँक्यू. ताई, आज दिल के करीब मध्ये तुम्ही आला. तुम्ही आमच्या दिल के करीब आहातच, पण इथे येऊन आज तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल इतकी छान महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. म्हणजे माझा बेसिक उद्यमशीलमध्ये मोटिव्ह असा असतो की आपल्या असंख्य मैत्रिणी दिल के करीब बघत असतात आणि त्यांना जर का एखादा व्यवसाय चालू करायचा आहे असं म्हटलं तर त्यांना एक काहीतरी गायडन्स मिळाला पाहिजे. नक्की. तर तुमच्या सारख्या ज्या काय म्हणतात सिनियर्स आहेत त्यांचे, जे ऑलरेडी हा व्यवसाय करतायत आणि भक्कमपणे पाय रोवून या बिझनेसमध्ये उभे राहिले आहेत, सो तुम्ही त्यांचं इन्स्पिरेशन असता आणि जर का तुमच्याकडून त्यांना टिप्स मिळाल्या तर आय थिंक दे विल बी ऑन द राईट पाथ. अगदी बरोबर अगदी बरोबर. मगाशी मी तुला म्हणलं तसं की मी ज्या काही डिफेक्ट साडीमध्ये आला हां, तर हां. अशाच ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत की ज्या कधी कधी मला बघत मला ऐकत काही गोष्टी करतायत. सो त्यांना मी ह्या वस्तू देते आणि मला त्यांना एक सांगायला आवडेल की आपल्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये ना वेगवेगळे टप्पे असतात, ज्यामध्ये नवरा आला, मुलं आली, सासू सासरे आले, प्रत्येक रोल आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करत असतो आणि कुठेतरी मध्ये आपण स्टक होतो. सो मला असं सांगणं आहे की हे सगळं सांभाळता सांभाळता आपण जे काही करायचं ठरवलंय ना ते करत राहणं गरजेचं आहे. की आत्ता मुलासाठी हे करायचं आहे म्हणजे आपण गोष्टी बंद करायच्या नाही. जर दिवसातले 12 तास आहेत किंवा 24 जे काही तुमची वेळ आहे त्याच्यातला 1 तास तरी तुम्ही जे करताय ते तुम्ही करत राहा. कारण एक टप्पा असा येतो की ज्यावेळी मुलं मोठी होतात आणि आपण परत एकटे होतो. सो त्यावेळेला आपल्याला हीच जी आपली कला आहे किंवा आपण एखादी गोष्ट जी ठरवली आहे की हे आपल्याला करायचं आहे ते तुम्ही परत एकदा जोमाने सुरू करू शकता. एवढंच माझं सांगणं आहे. ताई, थँक्यू सो मच. गप्पा तर खूप छान झाल्याच. या गप्पांचा शेवट तोंड गोड करून करूया. नक्की. खरवस आवडतो तुम्हाला? अगदी खूपच. सो अद्वैत बापट जे आता तुमच्या समोर बसलेत त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवना एंटरप्राइज आणि ऑर्गॅनिक गूळ आहे या खरवसामध्ये आणि डाएटसाठी सुद्धा चालतो. अरे वा, थँक्यू. सहज हवना खूपच छान नाव आहे. थँक्यू थँक्यू अद्वैत सर. साजिरी आमच्या दिल के करीब आहेच. मगाशी मी तुम्हाला विचारलं की तुमचे व्ह्युअर्स किंवा तुमच्या ज्या साड्या जिथून येतात फक्त महाराष्ट्रात आहेत का पूर्ण भारतातून येतात. सो मला असं वाटतं की माझ्याकडून, माझ्या सगळ्या प्रेक्षकांकडून आणि दिल के करीबच्या सगळ्या एंटायर टीमकडून तुम्हाला ऑल द बेस्ट. आणि तुम्ही जेव्हा प्रवास कराल तुमच्या साडी खरेदीसाठी किंवा तुमच्या या बिझनेससाठी तेव्हा चेरी पिकची बॅग घेऊन जावी असं मला वाटतं. नक्की नक्की.
निशांत आवळे सुद्धा तुमच्या परिचयाचे आहे. हो. ब्रँडचं नाव आहे चेरी पिक आणि या सगळ्या बॅग्सवर फक्त दिल के करीबच्या प्रेक्षकांसाठी निशांत दादांनी 35% डिस्काउंट ठेवला आहे. वा, खूपच छान. कारण मला ही एक बॅग पुरणार नाही ना, स्टॉक आणायला जायचं तर मला 2-3 मोठ्या बॅगा लागतील कदाचित. सो थँक्यू सो मच ताई. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. धन्यवाद. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज बघत राहा दिल के करीब उद्यमशील.